In organisms and population topic, today we are going to learn adaptation point. Adaptation means the organism respond through physiological adjustment while other do so behavioral. म्हणजे ह्या ठिकाणी ऑर्गॅनिझम स्वतःला ॲडजस्ट करण्यासाठी आपल्यामध्ये बदल करत असतो. म्हणजे जसं त्या ठिकाणी बाहेरचं एन्व्हायरमेंट आहे त्या पद्धतीने तो आपल्या बॉडीमध्ये बदल घडवून आणत असतो. त्याला आपण ॲडॅप्टेशन म्हणतो. मग ते ॲडॅप्टेशन त्या ठिकाणी बिहेवियरल असेल, फिजिओलॉजिकली असेल किंवा त्या ठिकाणी मॉर्फॉलॉजिकली असेल आणि ह्या पद्धतीनं तो त्या ठिकाणी सर्वाईव्ह होत असतो. रिप्रोडक्शनसाठी त्याला मदत होत असते आणि ह्यामध्ये त्या ठिकाणी बरंचसंच त्याला बॉडीला ते सुटेबल होत असतं. त्याच्यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे कॅम्प प्लॅन्ट. कॅम्प प्लॅन्ट म्हणजे काय तर डेझर्ट प्लॅन्ट. डेझर्ट प्लॅन्ट जे त्या ठिकाणी वाळवंटामध्ये जे प्लॅन्ट राहत असतं त्या प्लॅन्टमध्ये कमीत कमी पाणी वापरून त्या ठिकाणी त्यांना जगायचं असतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्याकडं जो स्टोमॅटा ट्रान्सपिरेशनसाठी जो त्या ठिकाणी त्यांना मदत करत असतो तो स्टोमॅटा त्या ठिकाणी डे टाईमला क्लोज असतो आणि नाईट टाईमला तो त्या ठिकाणी ओपन असतो. म्हणजे रात्रीचं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये इव्हॉपरेशन हे कमी होत असतं आणि त्यामुळं प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये लीव्ज ॲब्सेंट असतात. द लीव्ज आर मॉडिफाईड इंटू स्पाईन्स. लीव्जचं मॉडिफिकेशन काट्यामध्ये झालेलं असतं आणि त्यामुळं फोटोसिंथेटिक जी प्रोसेस आहे ती त्यांच्यामध्ये ॲब्सेंटच असते आणि त्यामुळं त्या ठिकाणी पाणीही त्यांच्यामध्ये धरून ठेवण्याची क्षमताही जास्त असते. आणि म्हणजेच ॲडॅप्टेशनचं एक उदाहरण हे की ज्यामध्ये त्याने स्वतःला काय केलेलं आहे, एक बदल करून घेतलेला आहे की जेणेकरून त्या ठिकाणी त्यांना पाणी मिळत नाही आणि त्या पाण्याअभावी ते तिथं जगू शकतात. त्यांचं आपण स्टेम बघितलेलं आहे की ते कसं असतं, जाड असतं आणि त्या स्टेममध्ये जास्तीत जास्त वॉटरी फ्लुइड असतं, म्हणजे थिक असतो असा आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जेली लाईक सबस्टन्स असतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी ते खूप काळ पाण्याविना जगू शकतात. त्याच्यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते आहे अपुन्शिया. त्याचबरोबर नेक्स्ट एक्झाम्पल आहे जे कोल्ड रिजनमध्ये राहणारे मॅमल्स. त्यांच्यामध्ये त्यांचं बॉडी कशी असते तर शॉर्ट असते. त्याचबरोबर स्नाउट ही शॉर्ट असतं. इयर्स, टेल, लिम्स तेही शॉर्ट असतात. का शॉर्ट असतात? कारण बॉडीमध्ये जास्तीत जास्त हीट त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी स्टोअर व्हावी. त्याचबरोबर मिनिमाइज द लॉस ऑफ बॉडी हीट, म्हणजे कमीत कमी बॉडीमधली हीट त्या ठिकाणी बाहेर जावी आणि त्यासाठी त्यामध्ये काय होतं. त्याचबरोबर आणखी एक एक्झाम्पल आहे ह्याच्यामध्ये सील. जो सील मासा असतो तो त्या ठिकाणी पाण्यामध्ये राहत असतो कोल्ड रिजनमध्ये, जिथं बर्फाळ प्रदेश असतो त्या ठिकाणी. तर त्यांची बॉडी काय आहे तर थिक लेअर ऑफ फॅट आहे त्यांच्या बॉडीमध्ये. थिक लेअर ऑफ फॅट असल्यामुळं काय होतं तर त्या ठिकाणी फॅट इज हेल्प्स फॉर द इन्सुलेटर एजंट अँड सो द रिड्यूस द लॉस ऑफ बॉडी हीट. फॅट असल्यामुळं बॉडीमध्ये जास्तीत जास्त हीट स्टोअर होते आणि त्यामुळं कमीत कमी हीट बाहेर पडत असते आणि त्यामुळं त्यांना थंडीपासून संरक्षण होत असतं. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज द डेझर्ट लिझार्ड. डेझर्ट लिझार्ड म्हणजे वाळवंटामध्ये जे लिझार्ड आहे ते काय करतं तर आपलं उन्हापासून बॉडीचं संरक्षण व्हावं म्हणून त्या ठिकाणी कुठल्या तरी झाडाच्या खाली बिळं तयार करणे किंवा खाली जास्तीत जास्त मॉइश्चर एरिया असेल त्या ठिकाणी खालीपर्यंत खड्डा खणून त्याच्यामध्ये ते राहत असतात, जेणेकरून सनपासून त्यांचं प्रोटेक्शन व्हावं, टेम्परेचरपासून त्यांचं प्रोटेक्शन व्हावं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे आपण 2-3 एक्झाम्पल बघितले की जेणेकरून ते ॲडॅप्टेशन म्हणजे तो स्वतःमध्ये ते आपल्या बॉडीमध्ये बदल करून घेत असतात ड्यू टू द एन्व्हायरमेंट. देन नेक्स्ट पॉईंट पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे काय तर एखादा ऑर्गॅनिझम जेव्हा अनेक ग्रुपमध्ये मिळून मिसळून राहत असतो किंवा एखाद्या जॉग्राफिकल एरियामध्ये तो राहत असतो आणि तिथं त्याचं सगळं शेअरिंग असतं, कॉम्पिटिशन असतं रिप्रोडक्शनसाठी, फीड्ससाठी आणि त्यामुळं त्या ठिकाणी
त्याला आपण पॉप्युलेशन असं म्हणतो. दे आर ऑल्सो कॉम्पीट फॉर द सिमिलर रिसोर्सेस. ते एकाच सिमिलर रिसोर्सेसवरती त्या ठिकाणी त्यांचं कॉम्पिटिशन असतं. म्हणजे सगळ्यांचं फूड एकच असतं किंवा सगळ्यांचं राहणीमान एकच असतं, त्यासाठी त्यांचं कॉम्पिटिशन असतं. दे आर ऑल्सो इंटरब्रीडिंग. त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंगसाठीही कॉम्पिटिशन असतं आणि ह्या सगळ्याला मिळून आपण पॉप्युलेशन असं म्हणतो. आता पॉप्युलेशन इकॉलॉजी म्हणजे काय? इट इज ॲन इम्पॉर्टंट एरिया इकॉलॉजी बिकॉज इट लिंक्स इकॉलॉजी टू पॉप्युलेशन डायनॅमिक, जेनेटिक अँड इव्होल्युशन. तर पॉप्युलेशनमध्ये जेव्हा वाढ होत असते तेव्हा त्याच्यामध्ये जेनेटिकली बदल होत असतो, त्यांच्यामध्ये इव्होल्युशन होत असतं, उत्क्रांती होत असते आणि बरेच सारे त्याच्यामध्ये बदल होत असतात. ह्याला आपण पॉप्युलेशन इकॉलॉजी असं म्हणतो. आता नेक्स्ट पॉप्युलेशनचे काही ॲट्रिब्यूट्स आहेत, काही त्या ठिकाणी वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली आहे साईज, दुसरं आहे डेन्सिटी. साईज म्हणजे काय? साईज मीन्स द इंडिव्हिज्युअल इज अँड पॉप्युलेशन, वाईल डेन्सिटी टेल्स एज द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल प्रेझेंट पर युनिट स्पेस. म्हणजे एखाद्या स्पेसमध्ये त्या ठिकाणी किती पॉप्युलेशन राहतं त्याला आपण त्या ठिकाणी साईज म्हणतो. नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल प्रेझेंट पर युनिट स्पेस. तर ह्या स्पेसमध्ये किती नंबरचा पॉप्युलेशन आहे त्याला आपण साईज म्हणतो. आणि डेन्सिटी म्हणजे काय? तर त्या ठिकाणी पॉप्युलेशन एक मिनटं चुकलं याच्यामध्ये. साईज म्हणजे काय? तर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन अ पॉप्युलेशन. तर पूर्ण पॉप्युलेशनमध्ये त्या ठिकाणी किती नंबर्स आहे ह्याला आपण साईज म्हणतो. आणि डेन्सिटी म्हणजे काय? तर ह्या एवढ्या एरियामध्ये किती लोक राहतात त्याला आपण डेन्सिटी म्हणतो. फॉर एक्झाम्पल जसं 1 स्क्वेअर फूट असेल किंवा 1 किलोमीटर असेल, ह्या अंतरामध्ये किती प्रमाणात लोक राहतात ह्याला आपण डेन्सिटी म्हणजे ती घनता. आणि साईज म्हणजे त्या ठिकाणी त्याचा असणारा नंबर. हा फरक आहे त्याच्यामध्ये, साईज अँड डेन्सिटी. ह्या दोन वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मग ह्या दोन्हीमध्ये त्या ठिकाणी नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी, इमिग्रेशन, एज पिरॅमिड, एक्सपांडिंग पॉप्युलेशन असे वेगवेगळे त्या ठिकाणी काही फॅक्टर्स येतात. आणि त्याच्यावरून मग आपण त्याच्यामध्ये त्यांची बर्थ रेट तिथल्यामध्ये किती आहे, डेथ रेट किती आहे, तिथं बाहेरून किती लोक आले, तिथून बाहेर किती गेले, त्याच्यामध्ये एज वाईज किती लोक आहेत, हे आपण त्या ठिकाणी काढायचं असतं पॉप्युलेशन, साईज आणि डेन्सिटी या कॅरेक्टरिस्टिकमध्ये. नेक्स्ट पॉईंट नॅटॅलिटी. नॅटॅलिटी मीन्स बर्थ रेट ऑफ अ पॉप्युलेशन. म्हणजे त्या ठिकाणी किती लोक जन्माला आले ह्याला आपण नॅटॅलिटी म्हणतो. आता ह्या नॅटॅलिटीमध्ये त्या ठिकाणी 2 प्रकार आहेत, क्रूड बर्थ रेट आणि स्पेसिफिक बर्थ रेट. क्रूड बर्थ रेट म्हणजे काय? तर इट इज यूज्ड व्हेन कॅल्क्युलेटिंग पॉप्युलेशन साईज. मीन्स 1000 लोकांच्यामध्ये किती लोक नवीन आले पर इयर हे काढणे म्हणजे क्रूड बर्थ रेट. आणि स्पेसिफिक बर्थ रेट म्हणजे काय? यूज्ड रिलेटिव्ह टू अ स्पेसिफिक क्रायटेरिया सच ॲज एज. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण एज वाईज किंवा त्या ठिकाणी पर्टिक्युलर स्पेसिफिक त्या ठिकाणी किती जन्माला आले हे आपल्याला स्पेसिफिक आकडा काढायचा आहे, एज वाईज आकडा काढायचा आहे, तेव्हा त्याला स्पेसिफिक बर्थ रेट म्हणायचं. बघा, कन्फ्यूज करायचं नाही आहे. क्रूड बर्थ रेट, स्पेसिफिक बर्थ रेट ह्या नॅटॅलिटीचे 2 प्रकार आहेत. क्रूड बर्थ रेट म्हणजे काय? तर त्या ठिकाणी 1000 लोकांच्यामध्ये किती लोक नवीन जन्माला आले पर इयर, ते म्हणजे क्रूड बर्थ रेट. आणि स्पेसिफिक बर्थ रेट म्हणजे स्पेसिफिक एज वाईज त्या ठिकाणी किती बर्थ झाले हे. मग त्याच्यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, 200 कार्प फिश लास्ट इयर थ्रू रिप्रोडक्शन 800 न्यू फिश. गेल्या वर्षी त्या ठिकाणी 200 कार्प फिश होते, पण नवीन त्या ठिकाणी किती तयार झाले? 800. आणि त्यामुळं त्या ठिकाणी स्पेसिफिक आपल्याला बर्थ रेट काढायचं असेल, 1000 पॉप्युलेशन त्या ठिकाणी तयार झालेलं आहे, म्हणजे 800 आणि आधीचे 200 म्हणजे 1000. वी आर कॅल्क्युलेटिंग बर्थ रेट 800 अपॉन 200 मीन्स 4 ऑफस्प्रिंग पर कार्प पर इयर. म्हणजे प्रत्येक कार्पकडून त्या ठिकाणी 4
200 जे कार्प होते फिश त्यांच्याकडून प्रत्येकाकडून 4 ऑफस्प्रिंग तयार झाले आणि असे मिळून 800 त्या ठिकाणी नवीन कार्प जन्माला आले. हे आपण स्पेसिफिक बर्थ रेट त्या ठिकाणी काढलेलं आहे. देन नॅटॅलिटी अगेन डिव्हायडेड इंटू 2 पार्ट्स, ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी अँड रिअलाइज्ड नॅटॅलिटी. ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी मीन्स द नंबर ऑफ बर्थ अंडर आयडियल कंडिशन. म्हणजे काय तर जी काही बर्थ होते ती नॅचरलीरित्या होत असते, त्याला कोणतंही त्या ठिकाणी प्रेशर नसतं, असं जे बर्थ होते त्याला ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी म्हणतात. मग त्याच्यामध्ये कोणतंही कॉम्पिटिशन नसतं. त्याचबरोबर भरपूर सारं त्यांना रिसोर्सेस असतात, म्हणजे फूड भरपूर आहे, वॉटर भरपूर आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारे त्या मुलामध्ये आपल्याला कुपोषितपणा दिसणार नाही आहे आणि ते चांगली त्याची वाढ असणार आहे. म्हणजे डिपेंडिंग अपॉन देअर एन्व्हायरमेंट, डिपेंडिंग अपॉन देअर फॅमिली, ती ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी आहे. रिअलाइज्ड नॅटॅलिटीमध्ये काय आहे, द नंबर ऑफ बर्थ व्हेन एन्व्हायरमेंटल प्रेशर कम इन टू प्ले. म्हणजे इथं काय होते तर जे काही बर्थ होत असते तिथे तर ती एन्व्हायरमेंटल प्रेशर म्हणजे कोणत्याही पद्धतीनं त्या ठिकाणी त्या प्रेग्नंट वुमन्सवरती प्रेशर्स आहेत, वेगवेगळ्या डिसीज असेल किंवा वेगवेगळ्या कारणांनी प्रत्येकांच्या फॅमिलीमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, त्यामुळं त्याच्या अंडर एन्व्हायरमेंटल प्रेशरच्या अंडर त्यांच्यामध्ये जी काही बर्थ रेट होत असतो तो त्या ठिकाणी रिअलाइज्ड नॅटॅलिटी. तसं बघितलं तर ह्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी विल ऑलवेज मोअर दॅन रिअलाइज्ड नॅटॅलिटी. म्हणजे नॅचरलरित्या होणारे बर्थ रेट हे जास्त असतात रिअलाइज्ड नॅटॅलिटीपेक्षा. कारण की रिअलाइज्ड नॅटॅलिटीमध्ये जे काही त्या ठिकाणी रिसोर्सेस आहेत तेही त्या ठिकाणी कमी जास्त असू शकतात आणि त्यामुळे ही ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी ही जास्त असते. नेक्स्ट पॉईंट इज मॉर्टॅलिटी. मॉर्टॅलिटी मीन्स डेथ रेट ऑफ पॉप्युलेशन. पूर्ण पॉप्युलेशनमध्ये मेलेल्यांची संख्या किती असू शकते किंवा मेलेल्याचा दर, त्याला आपण मॉर्टॅलिटी म्हणतो. मॉर्टॅलिटी रेट ऑर डेथ रेट हे कोणकोणत्या याच्यामध्ये परत मेजर केलं जातं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पर्टिक्युलर पॉप्युलेशन इज प्रपोर्शन टू द साईज ऑफ दॅट पॉप्युलेशन पर युनिट टाईम. म्हणजे काय तर त्या ठिकाणी त्या वेळेमध्ये तिथं असणाऱ्या एकूण पॉप्युलेशनमध्ये किती नंबर डेथ झाले ह्याला आपण मॉर्टॅलिटी रेट म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की डेथ पर 1000 इंडिव्हिज्युअल्स पर इयर, म्हणजे 1000 लोकसंख्येपाठीमागे वर्षात किती लोक मरण पावले, तर तो मॉर्टॅलिटी रेट 9.5 असू शकतो किंवा त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त असू शकतो. तर ह्याच्यात पण 2 प्रकार आहेत, ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी आणि रिअलाइज्ड मॉर्टॅलिटी. तर ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी म्हणजे काय तर हे जे 2 आहेत, जर तुम्हाला एक्झाममध्ये नॅटॅलिटीचे 2 प्रकार किंवा मॉर्टॅलिटीचे 2 प्रकार विचारले तर हेच लिहायचे आहेत, ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी आणि ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी. रिअलाइज्ड नॅटॅलिटी आणि रिअलाइज्ड मॉर्टॅलिटी. तर ह्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी म्हणजे काय तर नंबर ऑफ डेथ्स अंडर आयडियल कंडिशन विथ नो कॉम्पिटिशन, ॲबंडन्स ऑफ रिसोर्सेस सच एज फूड अँड वॉटर. तर ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल की एखाद्याचं मरण होते तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे त्यांना कोणताही आजार नाही आहे, डिसिजेस नाही आहेत, तरीही ते मरण पावत आहेत, त्याला आपण ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी म्हणतो. म्हणजे झोपल्या जागीच त्या ठिकाणी ते मरण पावतात किंवा वयामानानुसार वय झाल्यामुळं त्या ठिकाणी ते मरण पावतात, म्हणजे ही झाली ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी. म्हणजे त्याच्यामध्ये कोणतेही त्यांना डिसीज नसतो. रिअलाइज्ड मॉर्टॅलिटी म्हणजे काय द नंबर ऑफ डेथ्स व्हेन एन्व्हायरमेंटल प्रेशर कम्स इन टू प्ले. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार आहे रिअलाइज्ड मॉर्टॅलिटी म्हणजे ह्यांच्यामध्ये कोणतं तरी प्रेशर असणार आहे, म्हणजे डिसीजचं प्रेशर असणार आहे किंवा हार्ट प्रॉब्लेम्स असतील किंवा पॅरालिसिस असेल आणि मग त्याच्यामुळं त्यांच्या शरीरावरती हा परिणाम होऊन त्यांची डेथ होते, तर त्याला आपण रिअलाइज्ड मॉर्टॅलिटी असं म्हणू शकतो. तर लक्षात आलं का बघा तुमच्या नॅटॅलिटी आणि मॉर्टॅलिटीचे हे दोन्ही प्रकार. जर तुम्हाला कळत नसेल तर परत पॉज करा, पाठीमागं जावा आणि परत त्या ठिकाणी ऐका. हा टॉपिक 1 मार्काचे MCQs किंवा 2 मार्काचे ह्या ठिकाणी क्वेश्चन्स
यासाठी हा टॉपिक आहे, कारण 3 मार्काचा टोटल टॉपिक आहे, त्यामुळे 1 मार्काचा MCQ 1 सेंटेन्स किंवा 2 मार्काचा क्वेश्चन ह्याच्यावरती कंपल्सरी येत असतो. आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या डेफिनेशन्स, नॅटॅलिटी असू दे, मॉर्टॅलिटी असू दे, ॲडॅप्टेशन, पॉप्युलेशन किंवा पुढं आपण सेक्स रेशो बघणार आहोत. ते ह्या सगळ्या साईज, डेन्सिटी, पॉप्युलेशन ग्रोथ आहे पुढे, तर ह्या सगळ्या डेफिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी यायला पाहिजेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सेक्स रेशो. नेक्स्ट पॉईंट आहे सेक्स रेशो. सेक्स रेशो ऑफ अ पॉप्युलेशन अफेक्ट्स इट इज रेसिप्रोकली अफेक्टेड बाय बर्थ, डेथ, इमिग्रेशन रेट्स. सेक्स रेशो म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी नंबर ऑफ वन ऑर्गॅनिझम अपॉन नंबर ऑफ अनादर ऑर्गॅनिझम. म्हणजे काय, तर नंबर ऑफ फिमेल्स अपॉन नंबर ऑफ मेल्स. तर हे फिमेलची संख्या किती आहे आणि मेल्सची संख्या किती आहे ह्याच्यावरून आपण त्याचा सेक्स रेशो काढत असतो. सेक्स रेशो हा नेहमी त्या ठिकाणी 1:1 आला पाहिजे. म्हणजे नंबर ऑफ फिमेल हे ठिकाणी 1000 असतील, नंबर ऑफ फिमेल ज्यावेळेस 1000 असतील तर नंबर ऑफ मेल्ससुद्धा किती असायला पाहिजेत, 1000. तरच सेक्स रेशो किती येणार आहे, 1:1. म्हणजे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ वन सेक्स टू द नंबर ऑफ अनादर सेक्स, त्याला आपण सेक्स रेशो म्हणतो. तर ह्या ठिकाणी हे 1:1 का पाहिजे, तर ह्या ठिकाणी ही इकोसिस्टीम बॅलन्स होत असते. कोणताही ऑर्गॅनिझममध्ये त्यांच्यामध्ये समानता असेल त्या ऑर्गॅनिझममध्ये तरच ती इकोसिस्टीम पूर्णपणे एन्व्हायरमेंटमध्ये बॅलन्सिंग होत असते. इट इज जनरली द मोस्ट कॉमन इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी. म्हणजेच त्या ठिकाणी ह्याच्या पुढं इव्होल्युशनरी जो काही पिरियड आहे तोही त्या ठिकाणी स्टेबल राहणार आहे. आणि सेक्स रेशो कशामुळं त्या ठिकाणी बदलत असतो, तर त्याच्यामध्ये हे पहिल्यांदा सांगितले बर्थ, डेथ म्हणजेच नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी, इमिग्रेशन आपण काय म्हणतो याला, की म्हणजे इमिग्रेशन म्हणजे येणारे, बाहेरून लोक त्या एरियामध्ये येणार आहेत आणि त्या एरियामधून बाहेर जाणार आहेत, त्याच्यावरून त्याचा सेक्स रेशो काय होत असतो, बदलत असतो. त्याच्यामुळे त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो. डेफिनेशन आपल्याला हीच लिहायची आहे की द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ वन सेक्स टू दॅट ऑफ अनादर सेक्स, ही त्याची डेफिनेशन आहे. आणि रेशो 1:1. नेक्स्ट पॉईंट आहे एज डिस्ट्रीब्युशन अँड एज पिरॅमिड. आता एज पिरॅमिड म्हणजे काय, तर पॉप्युलेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एजेसमध्ये डिफरन्सिएशन असतं. मग ह्याच्यामध्ये एज वाईज आपण डिफरन्सिएशन केलं तर म्हणजे 1 वर्षाची बालकं, त्याच्यानंतर 2 वर्षाची बालक, त्याच्यानंतर 4 वर्षाचे, त्याच्यानंतर 6 वर्षाचे. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, एज वाईज त्या ठिकाणी पॉप्युलेशन काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. ह्यालाच आपण एज पिरॅमिड म्हणतो. त्याच्यानंतर ह्या एज वाईज एंटायर पॉप्युलेशनमध्ये 3 ग्रुप्स तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे प्री रिप्रोडक्टिव्ह, दुसरा आहे प्री रिप्रोडक्टिव्ह हा 0 ते 14 इयर्सचा आहे, रिप्रोडक्टिव्ह हा 15 to 45 इयर्सचा आहे आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्ह 45 to 85 प्लस इयर्सचा आहे. प्री रिप्रोडक्टिव्ह म्हणजे काय, तर जी त्या ठिकाणी प्युबर्टी पिरियड नसलेली अशी 0 ते 14 इयर्सपर्यंत. रिप्रोडक्टिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये प्युबर्टी पिरियड आहे त्यांना आपण रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणणार आहोत, ते 15 to 45 पर्यंत आहे. आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्ह जो आहे ज्याच्यामध्ये 45 पासून घेतले, म्हणजे ज्याच्यामध्ये फिमेलमध्ये मिनोपॉजची अवस्था असते, मेन्स्ट्रुएशन सायकल स्टॉप होते, म्हणून त्याला पोस्ट रिप्रोडक्टिव्ह म्हटलेलं आहे. 45 to 85 प्लस इयर्सचा घेतलेले असे हे 3 त्या ठिकाणी एज ग्रुप तयार केलेले. ह्या 3 एज ग्रुपवरून आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या एरियामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये किती प्रमाणात त्याच्यामध्ये ह्या पॉप्युलेशन आहे आणि त्याच्यावरून आपण त्याचा पिरॅमिड काढू शकतो. त्याचबरोबर ह्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की द साईज ऑफ पॉप्युलेशन इट कॅन सपोर्ट टेलस द लॉट अबाउट इट स्टॅटस इन अ हॅबिटॅट. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर त्या ठिकाणी एका एरियामध्ये जर 100 अँट्स असतील आणि तिथे एक लिझार्ड आहे, एक काय आहे, लिझार्ड आहे, तर हा एक लिझार्ड ह्या 100 अँटना काय करू शकतो, खाऊ शकतो. आणि त्यामुळं त्या ठिकाणी हा
एक लिझार्ड ह्या 100 अँटना पूर्णपणे संपवू शकतो. म्हणजे ह्या ठिकाणी त्याचा साईज महत्त्वाचा आहे, नाही नंबर महत्त्वाचा नाही आहे. अशा पद्धतीने ह्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या पिरॅमिडवरून आपल्याला काय कळतं, तर याच्यामध्ये बघा एज वाईज पहिल्यांदा ह्यामध्ये कलर्स दिलेले आहेत. ब्ल्यू कलरचा जो आहे तो ह्या ठिकाणी 0 to 14 इयर्सचा आहे. त्याच्यानंतर येलो कलरमध्ये आहे तो 15 to 45 एज ग्रुप आहे. आणि रेड कलरमध्ये आहे तो 45 to 85 प्लस आहे. म्हणजे प्री रिप्रोडक्टिव्ह, रिप्रोडक्टिव्ह आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्ह असा हा त्या ठिकाणी आपल्याला पिरॅमिड दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये हे नायजेरियामध्ये आहे हा असा पिरॅमिड. त्याच्यानंतर ह्या ऑस्ट्रेलियामध्ये असा पिरॅमिड आहे. इटलीमध्ये हा असा पिरॅमिड आहे. आणि हंगरी, जर्मनीमध्ये हा असा पिरॅमिड आहे. म्हणजे काय आहे, तर नायजेरियामध्ये प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधली जी मुलं आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे ॲज कम्पेअर टू द पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. त्याचबरोबर इथं जर आपण लास्ट पिरॅमिडमध्ये बघितलं तर हंगरी, जर्मनीमध्ये जे प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधली जी मुलं आहेत ती कमी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळा त्याचा परिणाम असेल की तिथं मुलं कमी जन्माला घालत असतील किंवा जन्मल्यानंतर मुलं जगत नसतील, असं काही असेल त्याच्यामध्ये. आणि जो लास्ट पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे तो जास्त आहे. त्याचबरोबर इथं जर बघितलं ऑस्ट्रेलियामध्ये आपण, तर ह्याच्यामध्ये प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आणि हा रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप थोडीशी समानता आहे. आणि पोस्टमध्येही कमी झालेली आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये ह्याच्यामध्ये पण समानता आहे, इथं कमी झालेली आहे इटलीमध्ये. तर अशा पद्धतीनं एज प्रत्येक कंट्रीमध्ये त्या ठिकाणी असलेला त्याच्यामध्ये ग्रोथ, पॉप्युलेशनचा ग्रोथ हा रॅपिड आहे, स्लो आहे, काय त्या ठिकाणी कमी आहे, हे आपल्याला ह्या पिरॅमिडवरून कळू शकतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पॉप्युलेशन ग्रोथ. पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे काय, द साईज ऑफ पॉप्युलेशन फॉर एनी स्पेसीज इज द डायनॅमिक पॅरामीटर्स. इट कीप्स चेंजिंग विथ टाईम डिपेंडिंग ऑन व्हेरियस फॅक्टर्स इन्क्लुडिंग फूड, प्रिडेशन, प्रेशर अँड ॲडवर्स वेदर. In fact, change in population density that gives us some ideas whether it is flourishing or declining. म्हणजे काय, तर पॉप्युलेशन ग्रोथ होण्यासाठी पॉप्युलेशनमध्ये असणाऱ्या नंबरची साईज आहे किंवा नंबर आहे हा चेंज होत असतो. कशावर, तर त्याच्यासाठी वेगवेगळे फॅक्टर्स अवलंबून आहेत. फूड तर आहेच, प्रिडेशन आहे, पण त्याचबरोबर ते पॉप्युलेशन चेंज होण्यासाठी किंवा त्याची डेन्सिटी चेंज होण्यासाठी त्याला मॉर्टॅलिटी रेट, नॅटॅलिटी रेट, इमिग्रेशन. तर आता हेच त्या ठिकाणी पॉप्युलेशन डेन्सिटीसाठीचे हे त्या ठिकाणी बेसिक 4 प्रोसेस आहेत. पहिली आहे न्यू बर्थ, त्याच्यानंतर दुसरी डेथ, तिसरी इमिग्रेशन आणि चौथी आहे इमिग्रेशन. तर ह्याच्यामध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी वाढण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी हे फॅक्टर त्यासाठी अवलंबून आहेत. तर न्यू बर्थ म्हणजे नॅटॅलिटी, डेथ म्हणजे मॉर्टॅलिटी, इमिग्रेशन म्हणजे काय, तर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ अ सेम स्पेसीज दॅट हॅव कम इन टू द हॅबिटॅट. म्हणजे त्या ठिकाणी बाहेरून त्या हॅबिटॅटमध्ये, त्या एरियामध्ये बाहेरून किती लोक त्याच्यामध्ये आले त्याला आपण इमिग्रेशन म्हणायचं आहे. आणि इमिग्रेशन म्हणजे काय, द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ द पॉप्युलेशन हू लेफ्ट द हॅबिटॅट. म्हणजे त्या एरियामधून किती लोक बाहेर गेले ते म्हणजे इमिग्रेशन. IMMI इमिग्रेशन म्हणजे इनसाईड बाहेरून आत आलेले. आणि IMI इमिग्रेशन म्हणजे आतून बाहेर जाणारे असे लोक. तर ह्याच्यामुळं काय होतं, पॉप्युलेशनचा नंबर किंवा पॉप्युलेशनची डेन्सिटी काय होत असते, चेंज होत असते. तर आता याच्यामध्ये एक फॉर्म्युला दिलेला आहे पॉप्युलेशन डेन्सिटीचा. पॉप्युलेशन डेन्सिटी N खाली T+1 दिलेला आहे इज इक्वल टू NT म्हणजे त्या ठिकाणी टोटल तिथं असणारं पॉप्युलेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल इज इक्वल टू 1000 पॉप्युलेशन आहे, तर त्याच्यामध्ये प्लस B+I बर्थ किती झालेले आहेत, फॉर एक्झाम्पल 8, प्लस इमिग्रेशन म्हणजे बाहेरून किती लोक आलेले आहेत, फॉर एक्झाम्पल 2 आलेले आहेत, मायनस डेथ किती झालेले आहेत, तर 5 डेथ झालेले आहेत, प्लस
इमिग्रेशन म्हणजे सोडून किती गेलेले आहेत, तर 3 गेलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आपण घेतो हे, तर त्याच्यामध्ये 1000 प्लस 8 प्लस 2 10 मायनस 5 प्लस 3 8 10 मायनस 8 2 म्हणजे 1000 प्लस 2 म्हणजे 1002. म्हणजे पॉप्युलेशन काय झालं, वाढलं. 1002 म्हणजे पॉप्युलेशन वाढलं. कदाचित हे कमी पण होऊ शकतं, म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी किती आली आपली 1002. कदाचित ही पॉप्युलेशन डेन्सिटी कमी पण होऊ शकते. कधी कधी इमिग्रेशन त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि डेथ रेट जास्त आहे, बर्थ रेट कमी आहे, इमिग्रेशन कमी आहे, त्यावेळेस पॉप्युलेशन डेन्सिटी कमी पण होऊ शकते. अशा पद्धतीनं हे पॉप्युलेशन ग्रोथ किंवा इमिग्रेशन हे त्याचे पॉईंट्स आहेत. अशा पद्धतीनं हा इथंपर्यंतचा पॉईंट आपले कवर झालेले आहेत. ओके, थँक्यू.